वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतून विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या कंत्राटावरून विजय वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. कंत्राटदारांचे पैसे थकवणे म्हणजे पाप आहे. मूळ स्थानिक कंत्राटदारांना बाजूला करून गुजरातमधील मोठमोठ्या कंत्राटदारांना आणलं जात आहे. नाशिकमध्ये 31,000 कोटींचा कुंभमेळा होतोय, मात्र 90% कंत्राटदार बाहेरचे आहेत. 500 कोटींचं काम 350 कोटीत पूर्ण करून 150 कोटी घेऊन जाण्याचा प्रकार सुरू आहे. ते कोणाच्या घरी जात आहेत हे सांगून आता उपयोग नाही. अशा पद्धतीने महाराष्ट्राची लूट सुरू आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. थकवणं म्हणजे पाप आहे खरं म्हणजे. हे गावाच्या शहराच्या छोट्या मोठ्या कामं करून सौंदर्यात भर घालणारी माणसं आहेत. परत तुमची ऐपत नसताना कामं कशाला काढली? यामागे यांचे पैसे न देण्यामागचा डाव हाच आहे की या राज्यातील मूळ ठेकेदार जो आहे, जो मराठी ठेकेदार आहे, मूळ ठेकेदार आहे, त्याला बाजूला सरकवून गुजरातमधले मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर आणायचे आहेत आणि या सगळ्या भविष्यात कामं किरकोळ कामं न करता मोठमोठी कामं करायची. कारण कमिशन खोरीला सोपं, कोणी बोंबाबोंबही होत नाहीत. आता नाशिकमध्ये 31,000 कोटीचा कुंभमेळा होतोय, खर्च होतोय, पण 90% कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे आहेत. 90% ते कामं 500 कोटीचा घेतात आणि 350 कोटीमध्ये ते वाटून देतात. 150 कोटी घेऊन चालले, ते कोणाकोणाच्या घरात चालले त्याचा हिशोब आमच्याकडे आहे, पण आज बोलून उपयोग नाही. अशा पद्धतीनं लूट महाराष्ट्राची चालली आहे आणि इथल्या छोट्या मोठ्या माणसाला बेरोजगार करणं, त्याला संपवून टाकणं, स्थानिक लोकांना संपवणं हा त्यामागचं षडयंत्र आहे. MSCB मध्ये सुद्धा असंच चाललेलं आहे. किरकोळ कॉन्ट्रॅक्टर होता, छोटे मोठे 1,00,000 कोटीपर्यंत 2 कोटीपर्यंत कामं करणारा, ती सगळी कामं क्लब केली आणि 500-500 कोटीचे कामं, 400-400 कोटीचे कामं काढली. इथे सुद्धा MMRDA असेल, MSRDC आहे, या माध्यमातून अशाच पद्धतीची कामं मोठी काढायची. मग हॅमची असतील किंवा तुमच्या ADBचे असतील, अशी कामं मोठी काढायची आणि यातून कमिशन खायचं आणि सामान्य माणसाला, छोट्या कंत्राटदारांना वाऱ्यावर सोडायचं, यांना संपवूनच टाकायचं. हे त्यामागचं षडयंत्र आहे, हे प्लॅनिंग आहे. पण महाराष्ट्रातील जनता अशा व्यवस्थेला